नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? वाटतं का आतून की मी छान आहे, मस्त आहे, स्वस्त आहे, जबरदस्त आहे? वाटतं का आतून अशी फिलिंग आली पाहिजे, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे वाली? नाहीतर बस मॅम विचारत आहे. आहे, ठीक आहे. याला काय अर्थ? जिंदगी जी रहे हैं तो लगना चाहिए की बहुत अच्छे से जिंदगी जी रहे हैं. काय फक्त जगत आहो. चला खूप छान रिप्लाय देते आहे. मी विचारलं तसं खूप छान. व्हेरी गुड. चला आज आपण एंजल थेरपी काय आहे बघून घेणार आहोत. या आधी कुणी एंजल बद्दल ऐकलेलं आहे का? एंजल बद्दल कुणाला काही माहिती आहे का? काय असतात एंजल्स? येस, पूजा मॅमला माहिती आहे. नाही, अन्न सरांना नाही माहिती आहे. ओके. काय असतात एंजल? येस, ओन्ली रीड स्टोरी. जे आपण स्टोरीमध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याच एंजल्स असतात. आपण लहानपणी बघा सर्वांनी एंजल्स बद्दल तर ऐकलेलं आहे. परी माहिती आहे ना आपल्याला? परीची स्टोरी सर्वांनी ऐकलेली आहे. परी ही कहाणी बघा आपण आपली आजी आजी आजोबा आपल्याला सांगायची. परीची स्टोरी. आणि असं पण सांगायचे की ती परी येते आणि आपले हे काम करत असतं. मग तेव्हा आपल्याला वाटायचं की काश आपल्या आयुष्यामध्ये अशी खरोखरची परी असती, तर आपले सगळेच कामं झाले असते. वाटायचं का? तर हेच आहे एंजल्स. एंजल्स सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आहे. आपल्याला ते नेहमी मदत करत असतात. आपल्याला प्रोटेक्शन देतात. आपल्याला ते योग्य मार्गदर्शन देत असतात. आपण कुठल्याही अडचणीमध्ये असलो तरी सुद्धा आपल्याला ते मार्गदर्शन देत असतात. असे 2 प्रकारचे एंजल्स असतात. एक गार्डियन एंजल्स असतं आणि आर्च एंजल्स असतात. एंजल्स म्हणजे वेगळ्या-वेगळ्या कम्युनिटीनुसार त्यांना नाव दिलेलं आहे. आपण हिंदू कम्युनिटीमध्ये एंजल्सला देवदूत म्हणतात. ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये एंजल्स म्हणतात. मुस्लिम कम्युनिटीमध्ये फरिश्ते फरिश्ते म्हणतात. अशा वेगळ्या-वेगळ्या कम्युनिटीमध्ये त्यांना वेगळं-वेगळं नाव दिलेलं आहे. सविता मॅम झोपून आहात, थोडं उठून बसा, डोळ्यावर पाणी घ्या, पाणी प्या आणि व्यवस्थित बसून क्लास करा. ओके? तरच तुम्हाला कळेल की मॅम मी काय शिकवत आहे आणि काय नाही. नाहीतर लीव्ह होऊन चला. अ, ओके? तर वेगळ्या-वेगळ्या कम्युनिटीनुसार यांना वेगळे-वेगळे नावं दिलेले आहे. समजलं? आता हे एंजल्स आहेत, जसं गार्डियन एंजल्स असतात, ते आपले पूर्वज. आपले जे पूर्वज असतात, ते गार्डियन एंजलच्या स्वरूपामध्ये आपल्या सोबत राहतात. आपल्याला योग्य मार्गदर्शन देत असतात. मी दिसत आहे सर्वांना? मी दिसत आहे? ओके. गुड. थँक यू. आपल्याला हे योग्य मार्गदर्शन देत असतं आणि आपण जेव्हा अडचणीमध्ये असतो, तेव्हा ते आपल्याला मदत करत असतात. आपल्या मदतीसाठी जसं देवदूत, देव आणि आपल्यामधला जो मेसेंजर असतो, आपण मेसेंजर सुद्धा त्यांना म्हणू शकतो. तर मेसेंजरचं काम हे देवदूत करतात म्हणजेच एंजल्स करत असतात. ओके. कधी-कधी असं वाटतं का तुम्हाला, की इथे काही नाही तरी सुगंध जाणवतं? आपल्याला कधी-कधी हवेची झुळ इथे काही वारा नाही म्हणजे फॅन नाही आहे, काही नाही. पण तरी असं आपल्या बाजूने गेली हवेची झुळू किंवा अचानक बसल्या-बसल्या थंडी वाटणं, अचानक थोडं गरम किंवा सुगंधाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला हे एंजल्स अनुभूती होते. आपण छोटं मेडिटेशन घेऊ तेव्हा तुम्हाला एंजल्सची अनुभूती होणारच आहे. ओके. आणि कधी-कधी असं बघितलं का तुम्हाला नंबर दिसतात डबल-डबल नंबर जसं की 2 टाइम 22 किंवा 222, 333, 444, 555, 6, 7 असे ट्रिपल-ट्रिपल किंवा 4-4 टाइम्स अशा प्रकारचे नंबर्स तुम्हाला दिसत असतात काय? कधी झालं का असं दिसतात का? किंवा या क्लास नंतर तुम्ही ऑब्झर्व्ह करा. येस, श्रद्धा मॅमला दिसतात. या क्लासनंतर तुम्ही बघा जसं आपण घडी बघतो आहे. तर 2 वाजून 22 मिनिटं झालेले आहे. 3 वाजून 33 मिनिटं झालेली आहे. 4 वाजून 44 मिनिटं झालेली आहे.
किंवा आपण बाहेर निघालेलो आहे, तर गाडीवर असे आपल्याला डबल डबल, ट्रिपल ट्रिपल अशा प्रकारचे नंबर दिसतात. मग या मागचं म्हणजे या मागचं कारण काय आहे? आपण या नंबर्सची सुद्धा डिटेल्स आपण आपल्या या क्लासमध्ये घेणारच आहोत. ओके. तर एंजल्स म्हणजेच देवदूत जे आपल्याला पाहिजे असतं आणि एंजलचे काय असतं, जोपर्यंत तुम्ही त्यांना बोलवत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आता म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल, की एंजल्स आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करतात. बरोबर? आपण त्यांना बोलवलं तर ते येतात सुद्धा. पण आता तुम्ही त्यांना हाकच मारत नाही, तर ते येणार आहे का तुमच्या मदतीला? जेव्हा तुम्ही फायनान्शियल अडचणीमध्ये असाल, हेल्थ इश्यू असेल तुम्हाला किंवा लाईफमध्ये अजून काही अप अँड डाउन्स येत असतात. मग या प्रॉब्लेममध्ये तुम्ही कधी एंजल्सला हाक मारली काय? कधी तुम्ही त्यांना आठवण केली काय त्यांची? येस, माझ्या फ्रेंडनी माझ्या तब्येतीसाठी एंजल्स पाठवले, तर मला अचानक माझ्या घरात वेगळा सुगंध आला होता. येस, होतं असं. हं. तर जोपर्यंत आपण त्यांना हाक मारत नाही, तोपर्यंत ते आपल्या मदतीला सुद्धा येत नाही. म्हणजे आपल्याला त्यांना बोलवावं लागतं, की एंजल्स माझी मदत करा. म्हणजे कॉल कसं करायचं, त्यांना बोलवायचं कसं, आपण हे नंतर बघूयाच. पण त्यांना जोपर्यंत बोलवणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मदत करणार नाही. असतात तुमच्या आजूबाजूलाच. आणि गार्डियन एंजल्स जे असतात ते आपले पूर्वज असतात, बरोबर आहे. मग आपले पूर्वज आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. कधीही त्यांना असं वाटेल का, की आपल्या म्हणजे जसं आपले पूर्वज त्यांना कधीही वाटणार नाही, की आपलं कधी काही वाईट झालं पाहिजे म्हणून. ते आपल्याला योग्य निर्णय देत असतात. आपल्याला प्रत्येक वेळा प्रोटेक्शनची शील्ड देत असतात, आपण त्यांना मागितली तर. जेव्हा आपला जन्म होतो, तेव्हापासूनच ते पूर्वज म्हणजे आपले गार्डियन एंजल्स आपल्या पूर्वज सोबत असतात. ओके. त्याच प्रकार आणि आपण त्यांना कधी भेटतो? जेव्हा शक्तिपात होतो. शक्तिपात कुणी-कुणी ऐकलेलं असेल आणि कुणी-कुणी नाही ऐकलेलं असेल. ओके. जे फर्स्ट टाईम क्लास करतात त्यांना माहिती नसेल, की शक्तिपात म्हणजे काय आहे तर. तर जेव्हा शक्तिपात होतो, तेव्हा तुम्हाला ते गार्डियन एंजल्स तुमच्या सोबत भेटतात. तुम्हाला ते दिसतात. जेव्हा शक्तिपात होत असताना गार्डियन एंजल्स कुणाला 2 असतात, कुणाला 3 असतात, कुणाला 1 असतं. हे आपण ठरवत नाही, की आपल्याला किती गार्डियन एंजल्स आहेत तर. ओके. येस. अटोनमेंट म्हणजे शक्तिपात. राइट. तर जेव्हा आपला शक्तिपात होतो, तेव्हाच हे गार्डियन एंजल्स आणि आर्च एंजल्सची आपली कनेक्टिव्हिटी होत असते. ओके. आणि कनेक्टिव्हिटी झाली, त्यानंतरच आपण त्यांना हाक मारतो आणि ते आपल्या मदतीसाठी येतात. मग आता मदत म्हटलं तर कुठलीही मदत. त्यांच्यासाठी कुठलंही काम लहान-मोठं असं काही नाही. छोटे कामापासून तर तुम्ही मोठे-मोठे कामं करण्यासाठी तुम्ही त्यांना हाक मारू शकता आणि ते अगदी हॅपी म्हणजे खूप छान तुम्हाला मदत करतात, खुशी-खुशी. आनंदाने मदत करत असतात. त्यांना आणि फक्त जसं मी आता एंजल थेरपी शिकलेली आहे, मी भरपूर लोकांना शिकवत असते. मग आता जर मला समजा वर्षा मॅमसाठी एंजल पाठवायची असली, त्यांच्या मदतीसाठी मला एंजल पाठवायची असली, की मी मी पाठवेन त्यांच्यासाठी. एकदा त्यांच्यासाठी पाठवली, मग आता मला मंगल मॅमसाठी पाठवायची असली, की 2 मिनिटात मी मंगल मॅमच्याही मदतीला एंजल्सला पाठवू शकते. म्हणजे एका वेळेला तुम्ही कितीही लोकांसाठी म्हणजे एंजल्सला मदतीसाठी पाठवू शकता. असं काही नाही, की मी आता वर्षा मॅमला पाठवलं, मंगल मॅमला पाठवलं, तर नाही आता झालं बा. एंजलनी माझे 2 काम ऐकलेलं आहे आणि 2दा मी एंजलला कॉल केलं. आता थर्ड टाईम मी त्यांना कॉल करून बोलवणार नाही किंवा मदत मागणार नाही. असं लिमिट नसतं बरं. तुम्ही कितीही वेळा त्यांना एंजल्सला कॉल करून कितीही लोकांच्या मदतीसाठी त्यांना पाठवू शकता. आपण जसं प्रवास करतो आहे, तर आपला तो प्रवास सुखकर व्हावा म्हणजे आज आपण कित्येक तरी घटना ऐकतो, बघतो, वाचतो पेपरमध्ये. बरोबर आहे. कितीतरी घटना घडलेल्या राहतात. ॲक्सिडेंट झालेला आहे. बघा प्लेन सुद्धा क्रॅश आपण म्हणतो, की प्लेनमध्ये आपण सेफ आहोत. सर्वात आधी आपल्याला काय वाटायचं, की प्लेन सेफ आहे. पण प्लेनमध्ये सुद्धा किती हादसे होतात ते सगळ्यांना माहिती आहे. तर जसं आपण प्रवास करतो आहे. प्रवास करताना सुद्धा आपण एंजलला कॉल करून मदत मागत असतो, की जसं मी त्या प्लेनमध्ये बसलेली आहे. तर मी माझ्यासोबत ज्या प्लेनमध्ये इतर लोकं सुद्धा बसले त्यांना संपूर्ण प्रोटेक्शनची शील्ड प्रोव्हाईड करा. यासाठी मी त्यांना मदत मागते व एंजल्स तुम्हाला खूप छान मदतही करतात. आपण ते प्रवास आता समजा की एखाद्या दर्शनाला चाललो आहे. मग जाताना खूप लांब तुमचा रस्ता आहे आणि तुम्ही लवकर पोहोचायला पाहिजे आणि गेल्यानंतर तुमचे देवाचे दर्शनही छान झाले पाहिजे, यासाठी सुद्धा मदत करतात. ह्या मोठ्या गोष्टी झाल्या.
जॉब जर एखाद्याला खूप प्रयत्न करत आहे, पण त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळत नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे असं नाही की फक्त एंजलला कॉल केला आणि तुम्ही बस घरी बसले आहेत, तर नाही तुमची आता एंजल सगळं ऐकेल. असं नाही करायचं असतं. म्हणजे आपली सुद्धा मेहनत आहे. आपण सुद्धा मेहनत करणार म्हणजे आपण आपला अभ्यास, जे इंटरव्ह्यू आहे, आपल्याला फॉर्म भरायचा आहे, इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि तिथे आपल्याला यश मिळायला पाहिजे. म्हणजे मला माझ्या मनासारखं जॉब मिळायला पाहिजे. यासाठी मी एंजलला कॉल करेन व मला तो जॉब मिळालाच पाहिजे. यासाठी मी त्यांची मदत मागेन. किंवा तुम्हाला स्वयंपाक करायला कंटाळा आलेला आहे. हे आपले मोठे ध्येय झाले. बरोबर आहे? किंवा तुम्हाला महिन्याचे 1,00,000 2,00,000 अर्न करायचे आहे. ते स्ट्रॅटेजीज जे सगळे आहे, तुमच्याकडे सगळं प्लॅन रेडी आहे, पण तुमची हिंमतच नाही आहे, की आता कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे एखादी व्यक्ती शिकलेली आहे, सगळं रेडी आहे, पण तिच्या आतमध्ये त्या कॉन्फिडन्स नाही, की मी करू शकते की नाही. तर कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या मदत करत असतात. आणि छोटी गोष्ट म्हटली की आपण स्वयंपाक करतो, बरोबर आहे. स्वयंपाक करताना खूप कंटाळा आलेला आहे. तर आपण स्वयंपाक करतानाही एंजलला कॉल करू शकतो. आणि त्या बघा, आता तुम्ही आणखी एंजलला कॉल केला आणि एंजल आली माझ्या समोर येऊन बसली. असं नाही होत बरं. म्हणजे ती येऊन बसेल. आपण ईश्वराला बघितलंय का कोणी? गणपती बाप्पा, माता राणी, भोलेनाथ, बजरंगबली बघितलेलं आहे कोणी? अदृश्य शक्ती आहे. आहे की नाही मानता काय तुम्ही? एक अदृश्य शक्ती आहे की नाही आपल्यासोबत? ही एंजल सुद्धा एक अदृश्य शक्ती आहे. आणि एंजल्स खूप छान मदत करतात. म्हणजे एंजलचे एक्सपिरियन्स सांगायचे म्हटलं तर मी कुठला एक्सपिरियन्स आधी घेऊ मलाच कळत नाही. इतके एक्सपिरियन्स मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालेले आहे. आपले जुने स्टुडंट आहे का इथे एखादी थांबा पण त्यांना अ, इतके व्हिडिओज बंद आहे. मॅम जयश्री मॅम अनम्यूट करा. बघा या जयश्री मॅम मला लास्ट सॅटर्डेला मिळाल्या होत्या. म्हणजे मी माझं कनेक्शन यांच्याशी काहीच नव्हतं. लास्ट सॅटर्डेला सेम यांनी माझा वेबिनार घेतला. म्हणजे आजचं जसं वेबिनार आणि मला त्या आता त्यांचं सुरू आहे. एंजल बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्समध्ये ते आहे. त्यांचं एक आपण ह्या 5 दिवसामध्ये त्यांच्या काय घडलं त्यांच्यासोबत? एक थोडं तुम्ही सांगा मॅम. एंजल शिकल्याने ऍक्च्युली हं. खूप फरक पडला. एक जेव्हा शक्तिपात घेतला तेव्हा ते व्हायब्रेशन जाणवले. आता ते एंजल्सचे पिसं वगैरे सगळं मिळतं आणि मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या मागते त्या माझ्या खरंच पूर्ण होत आहेत. म्हणजे थँक्स टू यू आणि थँक्स टू एंजल्स. म्हणजे मी थँक्यू थँक्यू थँक्यूच म्हणते की मी इथे जॉईन झाले आणि आता ते होतंय सगळं. बघा, लाईन अप आहे. त्यांनी इथे उपस्थित इतके लोक आहेत, की तुम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा आजचा बरोबर आज सॅटर्डे 8 दिवस झालेले आहेत. त्यांनी सुद्धा सेम माझा वेबिनार हा अटेंड केलेला होता आणि आज सुद्धा ते आता इथे जॉईन झालेले आहेत. मग विचार करा, की आपण जी गोष्ट विचार केलेली आहे, ती छोट्या-छोट्या ध्येयातून आपल्याला मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा एंजल्स मदत करतात. बरोबर आहे? तर फक्त आपल्या जितक्या श्रद्धेने तुम्ही त्यांना बोलवाल, आणि आपल्याला ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही खूप देवाची पूजा करत आहात, खूप पूजा करताय, खूप पंचपक्वान्न त्यांना नैवेद्य दाखवत आहात आणि तुमच्या मनातच जर ईश्वर नसेल, तर तो तुम्हाला पावन होणार आहे का? आपण त्यांना साधं झुणका भाकर, एक भाजी पोळीचे किंवा वरण भाताचे नैवेद्य दिलं, दाखवलं आणि आपल्या मनामध्ये जर ईश्वर आहे, तर तो आपल्याला पावन होणार आहे. म्हणजे आपली श्रद्धा मनामध्ये असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी दिखाव्याने नाही होत. आपल्या मनामध्ये सुद्धा तितक्याच असायला पाहिजेत. बरोबर आहे? तर एंजल सुद्धा तुम्हाला अशा त्या येऊन तुम्हाला एकदम असं तुम्हाला त्या सगळ्या एनर्जीज जाणवतात आणि ते तुम्हाला मदत करतात त्या एनर्जीच्या फ्लोने. किती लोकांचे व्हिडिओज ऑफ आहे. वॉव! मल्टीटास्किंग करत आहात हे लोकं. ज्यांचे हे व्हिडिओज ऑफ आहेत ते सगळे मल्टीटास्किंग करत सगळे झोपून आहे, सगळे कुठे-कुठे गेलेले आहे. एका वेळेला आपण 4-5 जर काम केलं ना, मॅम मी काय शिकवते काही कळणार नाही बरं तुम्हाला. मग त्यापेक्षा न शिकलेलं किंवा न ऐकलेलंच बरं. ओके. आपण हा 1 तास जर आपल्या या क्लासला देऊ शकत नाही. जे लोकं जॉबवर आहे, ठीक आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण बाकीचे जे लोकं घरी आहात ते तर व्हिडिओ ऑन करून बसू शकता. काय? आपण एंजल्सचे एक छोटं मेडिटेशन घेऊ, की जेणेकरून तुम्हाला त्या एंजल्स दिसतील. त्यासाठी मला तुमचं व्हिडिओज ऑन लागणार आहे. ओके. आणि ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहे त्यांची माझी जिम्मेदारी नाही, की त्यांना त्या एंजलची अनुभूती होईल की नाही, हे मी सांगू शकणार नाही. ओके. सो आपण
सर्वांनी पाणी पिऊन बसायचं आहे. 1-2 घोट पाणी पिऊन बसा आणि बसताना हे आसनवर बसायचं आहे किंवा चेअरवर बसलात तरी चालेल. डायरेक्ट आपले पाय फर्शला लागायला नको. पायाखाली आसन ठेवा आणि मांडी घालून बसायचं आहे आपल्याला. सॉरी, माझा माईक बंद झालं होतं. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांची माझी गॅरंटी की त्यांना खरंच एंजल्सची अनुभूती होणार आहे आणि ज्यांची व्हिडिओज ऑफ आहे त्यांची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. ओके. आणि जितक्या सहजतेने तुम्ही अलाव कराल तितकाच सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे. ओके. सो रेडी आहात सगळे? झूम युजर मॅम झोपलेले आहे. व्हेरी गुड. चला सुरुवात करूया आपण. रेडी रेडी रेडी. सविता मॅम यायची आहे. वसुधा मॅम पेन घेऊन बसलेल्या आहे. पेन तुम्ही बाजूला ठेवा मॅम. आपण छोट अनुभूती घेणार आहोत थोडं. एक 7-8 मिनिटं लागेल. त्यानंतर मग पेन घेऊन बसा. तुम्हाला एंजल नंबर बद्दल मी सांगणार आहे. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला पेन आणि बुक्सची गरज पडेल. विवो. ओके. बाकी रेडी आहात? चला सुरू करूया. चला 1-2 मिनिटात सुरू करू. बाकी 1-2 लोकांचे व्हिडिओ ऑन आहे पण ते यायचे वाटते. पाणी प्यायला गेले. चला स्टार्ट करूया. ओके. चला बसा मांडी घालून. चेअरवर बसला तरी चालेल. असं असं बसायचं आहे. डोळे हलके बंद. चलो स्टार्ट. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दोन्ही हात रब करून आपल्याला तळहात अशी आकाशाकडे राहील आणि हात आपले मांडीवर ठेवायचे. दोन्ही हात रब करून. यस. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. येणारा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर, मन, 7 चक्रा आणि अवरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि अवरातील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे.
दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, कल्पना करा, ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कल्पना करा, ब्रह्मांडातून एक शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कल्पना करा, ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही ऊर्जा खूप सौम्य, खूप प्रेमळ. अनुभव करा, तुमच्या आजूबाजूला एंजल्स उपस्थित आहेत. अनुभव करा, तुमच्या आजूबाजूला एंजल्स उपस्थित आहेत. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला एंजल्स उभे आहेत. पंख असलेले असे एंजल्स उभे आहेत. हे एंजल्स कुणाला एक, कुणाला दोन दिसतील. बघा, तुमच्या आजूबाजूला एंजल्स उभे आहेत. पंख असलेले पांढरे शुभ्र कपडे घातलेले एंजल्स उभे आहेत. कल्पना करा, तुमच्या समोर एंजल उभी आहे. कल्पना करा, तुमच्या समोर एक एंजल उभी आहे आणि हसत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न एंजलला विचारायचा आहे. एक प्रश्न तुम्हाला एंजलला विचारायचा आहे. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. मनातल्या मनात तुम्ही एंजलला बोलायचे आहे. डिअर एंजल, डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. सर्वांनी मनातल्या मनात एंजलला प्रश्न विचारायचे आहे. डिअर एंजल, मला माझ्या आयुष्यामध्ये योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, मला माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, मला माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. कुणाच्या शरीरामध्ये थंड, कुणाला गरम, किंवा कुणाला एक व्हायब्रेशन जाणवेल. कुणाला थंड, गरम किंवा व्हायब्रेशन जाणवेल, किंवा थंडी हवेची झुळूक जाणवेल. हलके व्हायब्रेशन्स जाणवतील शरीरावर. तुम्हाला हलके व्हायब्रेशन्स जाणवतील. आता तुमच्या हृदयात एक गोल्डन कलरचा प्रकाश जाणवतो आहे. कल्पना करा, तुमच्या हृदयामध्ये गोल्डन कलरचा एक प्रकाश तुम्हाला जाणवतो आहे आणि तोच प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहेत. गोल्डन कलरचा प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहे. हा प्रकाश हिलिंगचा आहे, प्रोटेक्शनचा आहे, अबंडन्सचा आहे. हा गोल्डन कलरचा प्रकाश हिलिंगचा आहे, प्रोटेक्शनचा आहे आणि अबंडन्सचा आहे. हा प्रकाश काही सेकंद अनुभव करायचा आहे. काही सेकंद हा प्रकाश अनुभव करायचा आहे. अनुभव करा, एंजल्स तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स दूर करत आहे. तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स एंजल्स दूर करत आहे. फोकस करा त्या तुमच्या प्रॉब्लेमवर. जिथे कुठे सफरिंग करत आहात तुम्ही जीवनामध्ये, त्या प्रॉब्लेमवर फोकस करा, त्या प्रॉब्लेमवर, आणि एंजल्स तुमचे ते प्रॉब्लेम दूर करत आहेत. कल्पना करा, तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स निघून जात आहे, सगळे दूर होत आहे. कल्पना करा, हे एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्ती करत आहे. दीर्घायुष्याची प्राप्ती करत आहे. कल्पना करा, तुमच्या जीवनातले संपूर्ण
संपूर्ण दुःख दूर झालेले आहे. आता तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण सुख आणि फक्त सुख तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत आहे. फक्त सुख आणि सुख तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तुम्हाला एंजल्सला म्हणायचं आहे, थँक यू एंजल्स, थँक यू. मला माझ्या जीवनातल्या संपूर्ण दुःखांना दूर करण्यासाठी मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. डिअर एंजल, मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. माझ्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला दूर करण्यासाठी मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. थँक यू एंजल्स, थँक यू युनिवर्स, थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग. थँक यू गॉड, थँक यू युनिवर्स, थँक यू एंजल फॉर एव्हरीथिंग. सगळ्याच गोष्टीसाठी मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. आणि आपल्याला मनातल्या मनात त्यांना धन्यवाद म्हणून घ्या. दोन्ही हातांनी त्यांना हात जोडून घ्या आणि त्यांना त्यांचे आभार माना. मी तुमची आभारी आहे आणि हेच दोन्ही हात तुम्हाला रब करून तुमच्या डोळ्यांवर ठेवायचे आहे. हस्तस्पर्श अगदी हलका असू द्या. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. हलकं डोळे उघडून घ्या. आपल्याला आपल्या सामान्य स्थितीमध्ये परत यायचं आहे. दिसले एंजल्स, कसं वाटलं? पाणी पिऊन घ्या. जवळ पाणी असेल, 2 घुट, 1-2 घुट पाणी पिऊन घ्या. छान वाटले मॅम. थँक यू अश्विनी मॅम. चला, एंजल्स दिसले तुम्हाला? कुणाला असं एंजल्स दिसले काय? थँक यू. येस, फील ओनली. येस, फील होतच. खूप छान. तुम्ही असं बोलू सुद्धा असं थम्स अप करून किंवा असं हँड राईज केलं तरी माझ्याशी बोलू शकता, तुम्हाला जर बोलायचं असेल तर. कुणाला बोलायचं आहे? असं हँड राईज करा, बोलू शकता. एनीवन? घाबरायचं नाही हो. तुम्ही असे बोललात, मेसेज नाही टाकला आणि असे बोललात तरी मी काहीच करणार नाहीये. ओके. सुपर डुपर, खूप छान. चला, छान वाटतं ज्यांना. ओके. आणि आता आपण एंजल्स नंबर बद्दल जाणून घेणार आहोत, की आपल्याला जर 222 दिसलं, 333 दिसलं, 444 किंवा 4 टाइम असं नंबर दिसलं तर या मागचं काय कारण. बघा, तुम्हाला वही पेन घेऊन बसायचं आहे. तुम्ही ते नंबर तुमच्या बुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, की आपल्याला हे नंबर दिसतात. तर का बरं 3:03 झालेली आहे हे असं. म्हणजे बघा, अचानक आपले लक्ष त्या नंबरवर जात असतं. अचानक. बरोबर आहे. हे असतात एंजल नंबर. चला, आपण ज्यांना 777 दिसतं का असं? 777, 4 टाइम 777. यस. का बरं? या नंबरच्या मागचं कारण काय आहे? आध्यात्मिकतेचा नंबर मानलेला आहे. 777 ला आध्यात्मिकतेचा नंबर मानलेलं आहे. जे लोक खूप पूजा अर्चना करत असतील की नाही, त्यांना सुद्धा हे दिसतं. मेडिटेशन वगैरे करत असतील त्यांनाही हे नंबर दिसतं. 1111 हे सारखे दिसतात. हो, आपण याचंही बघूया. 111 का बरं दिसतं ते. ओके. 3 नंबर दिसतं. 3 नंबर म्हणजे आपले देवदूत, गुरु किंवा उच्च शक्ती तुमच्या जवळ आहे. तुमचे एंजल्स, तुमचे गुरु तुमच्या सोबत आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहेत. असं 333चा काय अर्थ आहे? देवदूत, गुरु किंवा उच्च शक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ते तुमच्या सोबत आहे.
असं याचा अर्थ होतं. 444 ज्यांना दिसत असेल, 444 किंवा 4 टाइम 4444 असंही दिसलं तर तुम्ही एकटे नाही आहात. देवदूत तुमच्या रक्षणासाठी आहे. हो. 1111 असं 111 किंवा 4 टाइम 1 दिसलं त्याचं मी सांगत आहे. 2 मिनिटं तुम्ही वन स्टेप बाय स्टेप घ्या ना. ताटामध्ये आपलं जेवण वाढलेलं आपण पूर्ण ताट वर टाकतो का आपल्या? एक-एक घासच खात असतो की नाही? एक-एक घास खातो ना ताटात वाढलेलं अन्न? मग काय ते 1111 आहे सांगणार आहे मी. काय होतं आपलं 4444 तर 444 चा अर्थ आहे की 444 तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे एंजल्स तुमच्या सोबत आहे. 4444 चं मीनिंग आहे तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे देवदूत तुमच्या रक्षणासाठी तुमच्या सोबत आहेत. ओके. नेक्स्ट आहे 222 2 4 टाइम 2 म्हणा 2 टाइम्स 3 टाइम्स 2 सारखंच अर्थ असतं. ठीक आहे. बॅलेन्सिंग विश्वास आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. जर 222 दिसत आहे तर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे आणि सकारात्मक घडणार आहे. तुमच्या जीवनामध्ये बॅलन्स निर्माण होणार आहे. तुम्ही जर विचलित असाल, आपलं कधी-कधी मन बघा खूप असं विचलित असतं. तर तुम्ही समजायचं जर तुम्हाला 222 दिसत आहे, तर तुम्ही बॅलन्स होत आहात. तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स निर्माण होत आहे. ओके. आता ज्यांना 111 नंबर खूप छान आहे, ज्यांनाही 111 नंबर दिसतं, तर तुम्हाला साईन काय मिळतं, की जीवनामध्ये नवीन सुरुवात करा. ज्यांनाही 1111 दिसतं त्या मागचं कारण आहे जीवनामध्ये तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे. काहीतरी नवीन सकारात्मक सुरू करायचं आहे. एखाद्याला समजा बिझनेस स्टार्ट करायचं असेल, नवीन काही घडवायचं असेल, तर या लोकांना या प्रकारचे म्हणजे 111 असं दिसत असतं. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे. 1 तारीख 1 जानेवारी, वर्षाची पहिली तारीख, महिन्याची पहिली तारीख, बरोबर? म्हणजे नवीन सुरुवात असं यामागचं कारण आहे. ज्यांना 888 ज्यांनाही 888 नंबर दिसतं, फायनान्स याला समृद्धीचा नंबर मानलेला आहे. 888 हा नंबर समृद्धीचा आहे. 888 किंवा 4 टाइम 8 हा समृद्धीचा नंबर मानलेला आहे. यश आणि कर्मफल यांचा अतिशय शुभ संकेत आहे. यश आणि कर्मफल यांचा शुभ संकेत आहे. 888 समृद्धी आणि यशाचा नंबर आहे. जर समजा तुम्ही जात आहे, आपण कारमध्ये बसलोय, आपण जातोय, टू व्हीलरने जाताय, कशाने पण जाताय तुम्ही. मग तुमच्या समोर कार आली त्या नंबरला बघा, पहिले 1 असेल, मग 888 असेल. बसमध्ये 888 असेल, मग 12 असेल, असं काहीतरी. 3 टाइम 8 तुम्हाला दिसत आहे कंटिन्यू. हे विचार करायचं की हे आपल्याला समृद्धीकडे नेण्याचं म्हणजे आपल्याला जर वारंवार दिसत आहेत ते नंबर, तर समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहे. किंवा ज्यांचेही पैसे अडकलेले असतील. समजा पैसे अडकलेले आहे, आता ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, असं तो संकेत असतो. ओके. 999 किंवा 4 टाइम 9 999 किंवा 4 टाइम 9 जुना अध्याय संपत आहे. तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. जे उपयोगी नाही ते सोडण्याची वेळ आलेली आहे. आता काय सोडण्याची वेळ आलेली आहे? काही गोष्टी अशा असतात, की जीवनामध्ये खूप त्रासदायक असतात. बरोबर आहे? हे तर मानणार आहे. खूप त्रासदायक आपण कितीही म्हटलं, मग एखाद्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही वर्षाआधी खूप त्रास दिलेला आहे. खूप दुःख दिलेलं आहे त्या व्यक्तीने आणि त्याचं नाव जर तुम्ही आता ऐकलं किंवा तुमच्या कानावर जरी त्या व्यक्तीचं नाव पडलं, तर तुम्हाला चिडचिड येतं. राग येतो त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला काय करायला पाहिजे? सोडून द्यायला पाहिजे.
कितीही म्हटलं तरी त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला असेल आणि तुम्ही त्याचा विचार करून तुम्ही त्याचा विचार करताय, मग त्रास तुम्हालाच होतोय. त्या व्यक्तीला काही फरक पडतोय का ज्याने त्रास दिला तुम्हाला? नाही. मग तुम्हाला ती जी जुनी गोष्ट आहे, त्या जुन्या गोष्टीला संपवायची आहे, सोडून द्यायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडणार नाही, तोपर्यंत नवीन सुरुवात होणार नाही. सूर्य मावळला की सूर्योदय सुद्धा होत असतं. म्हणून जुन्या गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये चांगल्या नाहीये, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, त्या जुन्या गोष्टीला इथे सोडून द्यायला पाहिजे. ओके? सो जुन्या गोष्टी सोडून देण्याचा तुम्हाला आज जर असेल, खूप त्रास होतोय तर सोडून द्या. आजपासून मी हिचा विचार करणारच नाही, मी ह्याचा विचार करणारच नाही किंवा मला हिने इतकं त्रास दिलं, नाही आता राहू दे. ती तिच्या रस्त्याने आहे, मी माझ्या लाईफमध्ये खुश आहे. सोडून द्यायचं त्या गोष्टीला आणि नवीन सुरुवात करायची आहे. ज्यांना 0-0-0 दिसतं, 0-0-0 चक्रांची नवीन चक्रांची सुरुवात, जे 7 चक्र आपले असतात माहितीये? 7 चक्रांबद्दल कोणी ऐकलेलं आहे का? आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. नवीन चक्रांची सुरुवात. येस. भरपूर नंबर्स आहे म्हणजे अजून भरपूर इन्क्लूड केलेले आहे त्यात नंबर. तुम्ही हे नंबर समजले काय? रिपीट करायचे आणखी? थम्स अप करा सर्वांनी. ओके, गुड. मग आता हे नंबर जे तुम्हाला दिसतात मालती मॅम काय बोलताय तुम्ही? अनम्यूट करा. अनम्यूट करा म्हणजे मला कळेल. अनम्यूट करा म्हणजे मला कळेल काय बोलताय. पाय आणि शिक्षिक नाही सांगितलं मॅडम ते. हे बघा, मी तुम्हाला इथे आपला हा वेबिनार आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्या नंबर्स नाही सांगू शकत की प्रत्येक नंबरचा काय अर्थ आहे. ठीक आहे, तरी मी तुम्हाला 7-8 नंबर सांगितलेच आहे. 777-333-444-111-000-999-888. हो, 7-8 नंबर सांगितलेले आहे मी तुम्हाला. 999 चे सांगितलेले आहे. जुना अध्याय संपत आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या जुन्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला सोडायला पाहिजे. जे तुमच्यासाठी चांगले नाही आहेत. तर जुने अध्याय सोडून जुना अध्याय सोडण्याची वेळ आलेली आहे. ओके? 999 चा अर्थ काय की जुना अध्याय तुम्हाला सोडण्याची वेळ आलेली आहे व तो तुम्हाला सोडावाच लागेल. जोपर्यंत तुम्ही जो जुना अध्याय तुमच्या आयुष्यामध्ये जो बॅड आहे, तो सोडणार नाही तोपर्यंत चांगलं काही घडू शकणार नाही. ओके? 777 आध्यात्मिकतेचा नंबर आहे. 777 आध्यात्मिकतेचा नंबर आहे. ओके, गुड, थँक्यू. आपला क्लास झाला. समजा की आता आपला क्लास संपल्यानंतर मग तुम्ही कधी वॉच बघत आहे, कधी मोबाईल, लॅपटॉप, गाडी हे ते सगळं बघा, तुम्हाला रिपीटेड नंबर दिसेल आणि जसं तुम्ही बसले आहे तर तुम्हाला एक सुगंध जाणवेल. म्हणजे इथे तुम्ही अगरबत्ती नाही लावलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला सुगंध जाणवतो आहे. अत्तरांचा सुगंध येतो आहे. फुलांचा सुगंध म्हणजे एका वेगळ्या याच्याने तुम्हाला वेगळं सुगंध जाणवणार आहे. मग हा सुगंध तुमच्या आजूबाजूला एंजल्स उपस्थित आहेत. हे तुम्हाला ते साईन देत आहेत की तुमच्या आजूबाजूला मी आहे. कधी कधी होतं का जाणवतं हा सुगंध की आपण काही लावलं नाही तरी सुद्धा सारे मॅम हो म्हणतात आणि त्याच तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असल्याची अनुभूती देत असतात. ती डिवाइन एनर्जी आहे, ती एनर्जीच्या स्वरूपामध्ये तुमच्या सोबत असते. एखाद्या अडचणीमध्ये असला तुम्ही समजा तर मनुष्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते तुमच्या सोबत मनुष्य, जसं फॉर एक्झाम्पल रस्त्यामध्ये गाडी बंद पडलेली आहे, तिथे कोणीच नाही आहे. विचार करा की एका रस्त्यामध्ये तुमची गाडी बंद पडलेली आहे, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कुठलीही गाडी असो, बंद पडलेली आहे. तो रस्ता सुनसान आहे आणि तिथे एखादी व्यक्ती आला, तुम्ही 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तासाला वाट बघत आहे, तिथून कुठलीही गाडी गेली नाही. अचानक एक गाडी आली आणि त्यांनी तुम्हाला मदत केली. तुम्ही त्याला काय म्हणाल? अरे वा, किती छान, तू देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास. म्हणाल की नाही?
की मी म्हणते म्हणून नका, तुम्हाला वाटतं काय नाही हे सांगा. नाही तर नाही मॅम म्हणते आणि आम्ही डोकं हलवतो असं नको. म्हणाल की नाही आपण म्हणू तर अशा स्वरूपामध्ये म्हणजे मनुष्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते एंजल्स तुम्हाला मदत करतात. असं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कुठल्याही स्वरूपामध्ये येऊन एंजल्स तुम्हाला मदत करत असतात. आपण लास्ट टाइम एक स्टोरी दिली होती आणि एक रिअल स्टोरी आहे ती. सर्वांनीच ऐकलेली असेल बघा. गावामध्ये पूर आलेला असतो. तो माणूस त्या पुरामध्ये म्हणजे पाण्याचा लेव्हल कमी असल्यावर तो म्हणतो की माझ्या मदतीला देव धावून येईल. एक व्यक्ती त्याला वाचवायला येतो. तो त्याला आन्सर काय देतो की नाही देव माझ्या मदतीला येणार आहे. देव मला स्वतः वाचवायला येणार आहे. तो जो माणूस मदतीला आलेला होता तो चालला गेला. दुसरा माणूस परत त्याला वाचवायला येतो. त्या व्यक्तीला तो त्याला नकार देतो आणि पाण्याची लेव्हल त्याच्या इथपर्यंत चालली जाते. तरी तो म्हणतो नाही ईश्वर मला वाचवायला येईल तेव्हा मी त्यासोबत जाईल. ठीक आहे. पाण्याची लेव्हल इथपर्यंत येते. तिसरा माणूसही येतो त्याला घ्यायला की चल अरे बाबा जर तू आता हे बुडलाच आहे तू चल माझ्यासोबत. जर तू आता माझ्यासोबत नाही आला की नाही तर तू इथेच मरशील. पण तो व्यक्ती काय ऐकत नाही, नाही देव माझ्या मदतीला येईल कारण मी खूप पूजा अर्चना करतो आणि माझ्या देवावर मला विश्वास आहे. तो तिसरा व्यक्तीही त्याला वाचवायला आला पण हा व्यक्ती काही ऐकला नाही आणि हा त्यासोबत गेला नाही आणि तिथेच बुडून मेला. मरण पावला तो आणि मग वर जाऊन ईश्वराला काय म्हणतोय, देवा मी तुझी इतकी पूजा अर्चना करत होतो पण तू मला वाचवायला आला नाहीस. देवाने उत्तर काय दिलं, 3दा मी तुला वाचवायला आलो पण तू माझ्यासोबत आला का? असं नाहीये ना की देवाच्या रूपामध्ये तुमच्या समोर येऊन उभं राहील का? त्यांनी तुम्हाला मदतीचा हात दिलेला होता मनुष्याच्या स्वरूपामध्ये येऊन, मनुष्याच्या रूपामध्ये येऊन मदतीचा हात दिला पण तुम्हीच समजू शकले नाही की तो आहे म्हणून. आता आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज पडली आपण देवाला म्हटलं, खरंच आपल्या समोर देव आता मी गणपती बाप्पाला गणपती बाप्पा माझ्या समोर येऊन बसतील का? विचार करा ना, एक लॉजिक लावा की फक्त असं नाही की ते त्यांचंच रूप घेऊन आपल्यासोबत आपल्याला मदत करतील असं नाही, ते आपल्याला मनुष्याच्या स्वरूपामध्ये मदत करत असतात. ओके. सो जेव्हा आपल्याला कोणी मदत करत आहे आणि खरंच तुम्ही त्या मदतीच्या म्हणजे मदत तुम्हाला हवी आहे, तर असं विचार नका करू की नाही मला माझा देव येऊनच मला मदत करेल. अरे त्यांनी त्या मनुष्याच्या रूपामध्ये स्वतः ईश्वर आलेला आहे. हा विचार करायचा, की नाही मला माझी मदत मिळाली आहे. धन्यवाद देवा तू त्या व्यक्तीच्या रूपामध्ये आलेला आहे. बरोबर? हे समजण्याची शक्ती, बुद्धी आपल्यामध्ये पाहिजे आहे. तितकीच. ओके. सो सगळे झोपे गेलेले आहे. अर्धे लोकं प्रवचन ऐकल्यासारखं वाटत असेल. वाटतं काय प्रवचन ऐकलं की काही नॉलेज मिळालं 1 तासामध्ये? मला सुद्धा हसायला येतंय. झोपले वाटते सगळे झोपी गेले. चला छान वाटलं. झोप तर लागली कुणाला माझ्या त्याच्याने? नॉलेज मिळालं. आसावरी मॅम म्हणतात नॉलेज मिळालं. ओके. सो एंजल्सशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला शक्तिपात घेणं महत्वाचं असतं. विदाऊट शक्तिपात तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत नाही. जेव्हापर्यंत आपला शक्तिपात होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना मदत मागू शकत नाही. त्या तुमच्या आजूबाजूला आहेत. असं नाही की तुमच्या आजूबाजूला आहेत नाही म्हणून. आहेत, पण तुम्हाला त्यांना मदत मागायची असतं तेव्हाच ते तुम्हाला मदत करत असतात. विदाऊट तुम्ही त्यांना जर मदतच नाही मागितली, तर ते तुम्हाला मदत करणार नाही. ठीक आहे? आणि शक्तिपात जेव्हा होतो तेव्हा ते आपल्याशी कनेक्ट होत असतात. एंजल्सचे 4 शक्तिपात असतात म्हणजे पहिला हा गार्डियन एंजलचा शक्तिपात असतो. गार्डियन एंजल म्हणजे आपले पूर्वज ते सर्वांनाच असतात. आपल्या जन्मानंतर पासून ते पूर्वज आपल्या सोबत असतात. ठीक आहे. तर पहिला शक्तिपात कशाचा असतो? गार्डियन एंजलचा असतो. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत असता आणि मग त्यांना तुम्ही योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन त्यांना तुम्ही बोलून मागत असता. ठीक आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं असतं आपल्याला. जितकं तुम्ही बोलत असता तितके तुम्हाला त्या मदत करत असतात. सो नेक्स्ट असतं 15 आर्च एंजल्स असतात. 15 आपले आर्च एंजल म्हणा किंवा आर्क एंजल म्हणा. तर 15 आर्च एंजल असतात. या 15 आर्च एंजलच्या शक्तिपातानंतर तुम्ही स्वतःसाठी मदत मागू शकता आणि त्याचसोबत दुसऱ्याला जर मदत पाहिजे आहे, तर दुसऱ्यांच्या मदतीला सुद्धा तुम्ही आर्च एंजलला पाठवू शकता. तिसरा आपला शक्तिपात असतो
रेकीचे जे मुख्य 4 सिम्बॉल असतात, कोणी रेकी शिकलेले असेल त्यांना माहिती असेल की रेकीचे काही सिम्बॉल्स असतात. या 4 मुख्य एंजलशी आपण 4 रेकीचे सिम्बॉल कनेक्ट करून देत असतो. इथे असं नाही आहे की तुम्ही रेकी साधकच एंजल थेरपी शिकू शकता असं काही नाहीये. की आणि जे रेकी साधक नाहीये ते सुद्धा रेकी एंजल थेरपी शिकू शकतात. आणि चौथं आपल्या शरीरामध्ये 7ही चक्र आणि आपल्या शरीरामध्ये सगळं बॅलन्सिंगसाठी आपल्याला चौथा शक्तिपात करायचा असतो. ओके. आपल्या कोर्सचे टॉपिक आहे. आता आपण आपल्या कोर्सवर जाऊया. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स असे कोर्स राहणार आहे. म्हणजे एंजल थेरपीचे बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही कोर्स एकामध्ये मी इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे. आणि सेकंड जे तुम्हाला ट्रेनरचा कोर्स करायचा आहे. समजा की माझ्यासारखं तुम्हाला एंजल थेरपी लोकांना शिकवायचं आहे, तर तो ट्रेनरचा कोर्स असतो. मग यात लेवल्स म्हणजे बेसिक आणि ऍडव्हान्स एक हे असतं आणि लास्ट म्हणजे ट्रेनर. ठीक आहे. मी नागपूरमध्ये राहते. मगाशी सांगितलं ना मी नागपूरची आहे म्हणून. तर ट्रेनरचा कोर्स म्हणजे जर शिकवायचे आहे तरच तुम्हाला ट्रेनरचा कोर्स करायचा असतं किंवा म्हणजे ट्रेनरच्या कोर्समध्ये तुम्हाला शक्तिपात कसं द्यायचं किंवा बाकीचे स्ट्रॅटेजी सगळे शिकवलं जातं. पण फक्त तुम्हाला स्वतःसाठी जर बोलवायचं आहे, इतरांसाठी मदत मागायची आहे, फायनान्शियल अडचणीमध्ये असाल म्हणजे आणि तुम्ही शारीरिक, मानसिक त्रासांमध्ये असाल, तर फक्त तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स हा कोर्स करायचा असतं. या कोर्समध्ये आपल्याला स्विच वर्ड, काही स्विच नंबर्स असतात. हे आपल्याला कोर्समध्ये शिकवले जातात. ते स्विच नंबर आणि स्विच वर्ड कसे वापरायचे, कशासाठी वापरायचे, भरपूर स्विच वर्ड आणि स्विच नंबर आहेत. त्यासोबत आपण या कोर्समध्ये एंजल कार्ड्स जे असतात. एक मिनिट. कार्ड्स कुठे गेले? वेट. हे बघा अशा प्रकारचे एंजल कार्ड्स असतात. बघितलेलं आहे आधी कुणी? ऐकलं आहे का माझं? येस. या प्रकारचे एंजल्स कार्ड्स असतात. यात आपले एंजल आन्सर म्हणजे असे कार्ड्स असतात. अशा प्रकारचे कार्ड्स असतात. यामागे याचं आन्सर असतं. ठीक आहे. स्क्रीन दिसत आहे का माझी? असं थम्सअप करा. ओके. हे बघा आपल्या कोर्समध्ये काय काय इन्क्लूड आहे एकदा बघून घ्या. बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स आपला राहणार आहे. त्यात गार्डियन एंजलची कनेक्टिव्हिटी 15ही एंजल्सची कनेक्टिव्हिटी करून दिली जाणार आहे. त्यासोबत 4 शक्तिपात आहे. 4 रेकी सिम्बॉल कनेक्ट विथ एंजल. तुमच्या एंजल सोबत तुमचे 4 शक्तिपात, 4 एंजल्स आणि 4 रेकीचे सिम्बॉल कनेक्ट करून दिले जाणार आहे. आपल्या कोर्समध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. ते सुद्धा लाईफ टाइम एक्सेस. म्हणजे जर हा कोर्स तुम्ही करत आहात, फुल कोर्स तुम्ही करत आहात, तर तुम्हाला लाईफ टाइम याचा एक्सेस राहणार आहे. फक्त रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्याच नाही, तर तुम्ही वारंवार हे क्लास करू शकता विदाऊट पे. म्हणजे वन टाइम तुम्हाला फक्त पे करावं लागेल आणि नेक्स्ट जशी बॅच आपली कंटिन्यू होत असते. जसं जयश्री मॅम आता आपले स्टुडंट आहेत, तर नेक्स्ट बॅच मध्ये ते विदाऊट पे कंटिन्यू ही बॅच करू शकतात. ठीक आहे. लाईफ टाइम एक्सेस त्याला म्हटलं जातं. आणि आपण यासोबत काही गिफ्ट कोर्सेस देणार आहोत. एंजल थेरपी सोबत आपले काही गिफ्ट कोर्सेस असतील, ते सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये देणार आहोत. ते गिफ्ट कोर्सेस काय एकदा बघून घ्या. गिफ्ट कोर्सेस म्हणजे एंजल कार्ड रीडिंग. हे एंजल कार्ड तुम्हाला शिकवले जाणार आहे. या तुम्हाला जेही प्रश्न आहेत त्यांचं सगळ्यांचं उत्तर इथे दिलेलं आहे. सेकंड आहे कोकोनट डाउजिंग शिकवली जाणार आहे आणि सोबतच जिबूचे सिम्बॉल. हे तुमच्यासाठी गिफ्ट कोर्सेस एंजल बेसिक आणि ऍडव्हान्स थेरपी कोर्समध्ये गिफ्ट कोर्सेस आहे. ते एंजल कार्ड रीडिंग, कोकोनट डाउजर आणि जिबू सिम्बॉल हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्समध्ये. आणि फीस फक्त 4,400
44 4444 अशी आपली फीज आहे. ओके, गिफ्ट कोर्सेस काय काय राहणार आहे? जसे कोकोनट हाऊसिंग, कोणाला माहिती आहे कोकोनट हाऊसिंग काय आहे? कोकोनट हाऊसिंग म्हणजेच आपण बघा, भरपूरदा पाण्याचा सोर्स कुठे आहे हे ऐकलेलं आहे. तर कोकोनट हाऊसिंग आपण केलं तर आपल्याला तो कळतं की पाण्याचा सोर्स कुठे आहे, आपल्याला माहिती पडतं. आपल्या घराची निगेटिव्ह एनर्जी आहे की पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ते सुद्धा आपण कोकोनट हाऊसिंगनी बघू शकतो. आणि फक्त बघायचं नाही तर त्या म्हणजे त्या मागं जसं समजायचं की तुमच्या घरामध्ये आता निगेटिव्ह एनर्जी दाखवते आहे. मग आता फक्त निगेटिव्ह एनर्जी दाखवल्या चुपचाप बसले का तुम्ही? झालं, आता आहे निगेटिव्ह एनर्जी. नाही, त्यावर उपचार सुद्धा करावा लागेल. उपचार म्हणजे काय, तर रेमेडीजच्या स्वरूपात, म्हणजे रेमेडीज काही मी तुम्हाला देत असते या कोर्समध्ये. जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी दाखवलेली आहे तर तुम्हाला काय त्यावर उपाय करायचा आहे. तुमचे 7 चक्र बॅलन्स म्हणजे सगळ्यांची एनर्जी तुम्ही चेक करू शकता. किंवा यासोबत जर तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही, आता मी फी पेड केलेली आहे, यातून मला काहीतरी अर्न करायला पाहिजे, बरोबर आहे, तर तुम्ही अर्निंग कसं करू शकता, तर हे एंजल कार्ड तुम्हाला शिकवले जाणार आहे त्या आपल्या कोर्समध्ये. हे एंजल कार्ड आणि कोकोनट हाऊसिंग मध्ये वेगळ्या वेगळ्या तुम्ही अर्निंग सुद्धा करू शकता. लोकांचे प्रश्न विचारून त्यांचा आन्सर सुद्धा इथे देऊ शकता. याचं पूर्ण पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये मिळेल. एंजल कार्डचं पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये मिळेल. हे जे कार्ड तुम्ही जर परचेस करता, म्हणजे अमेझॉन इकडून तिकडून सगळं ऑनलाईन तुम्हाला परचेस केलं तरी मिळतं, पण या मागे सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे याचा आन्सर. ओके. आणि आपण जी पीडीएफ देणार आहोत त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये याचे आन्सर्स तुम्हाला दिले जाईल पीडीएफ स्वरूपात. ठीक आहे. सो कोणाला अर्निंग करायची आहे तर एंजल कार्ड ट्रेडिंग सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही जी फी दिलेली आहे ती तुमची फी वसूल करू शकता. क्लायंट घ्यायचे आहे तुम्हाला, क्लायंट म्हणजेच तुम्ही कोणाचे प्रश्न घेता, समजा तुम्ही त्याला अर्धा तास देत आहात, 30 मिनिटं तुम्ही त्याला देत आहे, त्यांचे काय काय क्वेश्चन आहे, काय काय आन्सर आहे, ते तुम्ही ते सगळं घेऊन त्याच्याकडून ₹1000, 1100, 2100 असे चार्जेस सुद्धा घेऊ शकता. डिपेंड करते तुमच्यावर की तुम्हाला किती त्याच्याकडून घ्यायचे आहे. याची काही अट नाही राहत की तुम्हाला 2000च घ्यायचे आहे, ₹1000 घ्यायचे, 1100 घ्यायचे, असं काही नाही. ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड करा. तुम्ही डिसाईड कराल की मला किती मी हा क्लास पुन्हा करू शकते का? अमृता भगत माझी जुने स्टुडंट नाहीच आहे, पुन्हा कसं करणार आहे? हँड राईज करून मला तुम्ही प्रश्न विचारू शकता, बस 2 मिनिटं. तर या प्रकारचा आपला हा कोर्स राहणार आहे आणि लाईफ टाईम एक्सेस, म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहणार आहात. म्हणजे एंजल थेरपी तुम्ही माझा कोर्स घेतला, कंटिन्यू बॅचेस तुम्ही रिपीट करू शकता. ओके. सो आता मला प्रश्न विचारा की तुम्हाला काय प्रश्न आहेत आणि काय नाही. असे हँड राईज केले तर मला स्क्रीनवर दिसत आहेत तितके लोक मला दिसतील, मी त्यांना हे करू शकते. मेडिकल नाही. मॅम, हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड होणार आहे, पब्लिक करणार आहे मी या व्हिडिओला, तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. ओके. ज्यांचाही मिस झालेलं असेल सेशन तर एकदा तुम्ही बघू शकता. आणि आपली बॅच सुरू होणार आहे मंडे पासून, सोमवार पासून ही आपली बॅच सुरू होणार आहे. 2 ते 3 आपला वेळ राहणार आहे. 10 डेजचा आपला हा कोर्स राहणार आहे. ओके. 10 दिवसाचा कोर्स राहणार आहे आणि सोमवारपासून ही बॅच सुरू होणार आहे. एनी क्वेश्चन, कोणाला काही प्रश्न असतील तर मला असं हँड राईज करून विचारा. किसी को कोई सवाल? कुणाला काही प्रश्न आहेत काय? नाही, कुणालाच काही प्रश्न दिसत नाही, म्हणजे आपण थांबूया. मी अनम्यूट करा, तर मला हँड राईज तर करा, तेव्हा मी तुम्हाला अनम्यूट करेन. कोण आहे? वैशाली वैशाली वैशाली, असं हँड राईज करा ना मॅम, असं हँड राईज करा. मला कसं दिसणार आहे? हा हा, अश्विनी. ओके. कुठे गेले अश्विनी मॅम? ओके, करा, अनम्यूट करा. हॅलो मॅम, तुमचं सेशन खूप छान झालं. मला एंजल फिलिंग पण झाले. ओके, हॅलो, थँक्यू. माझा येस आवाज येस, येतोय बोला. का? हो, येतोय, बोला. जर आपल्याला करिअर रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्यामधला कुठला कोर्स आपण चॉईस करू शकतो?
किंवा हेल्थ रिलेटेड किंवा मग आपलं एंजलला रिलेशनशिप आपण विषयी? कुठल्याही गोष्टीसाठी मॅम मदत मागू शकतो. कुठल्याही मी म्हणते ना बघा, तुमची आर्थिक अडचण असेल, तुमचे हेल्थ इश्यू असतील, तरी तुम्ही त्यांना मदत मागून त्या तुम्हाला मदत करतात. ओके ओके, थँक्यू मॅम. येस. ओके, थँक यू. येस, सविता मॅम बोला. अनम्यूट करा. केले मॅडम. नमस्ते. नमस्ते, छान नमस्ते. सेशन आहे. बोलतात खूप सुंदर, खूप प्रेमाने बोलताय. खूप छान वाटलं. थँक अ, यू. मॅडम हे फक्त की म्हणजे कनेक्ट होण्यासाठी जरी एंजल नंबर तर वगैरे ते जर शिकावंच लागेल का? एंजल नंबर तुम्हाला कोर्समध्ये शिकवले जाणार आहे मॅम. हॅलो. क्लासमध्येच तुम्हाला हां. शिकवलं जाणार आहे. जो आपला क्लास सुरू होणार आहे सोमवारपासून. हां, हां. हां. तर तुम्हाला ते अच्छा. क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे. ओके, ओके, ओके. येस, येस. थँक यू. कनेक्टिव्हिटी तुम्हाला शक्तिपात नंतर तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत असता, म्हणजे तुमची कनेक्टिव्हिटी होत असते. त्यानंतरच तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि ते तुमची मदत. आणि एंजलचं काय आहे, की जोपर्यंत तुम्ही त्यांना मदत मागत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मदत करत नाही. बरोबर आहे. ओके. पण मदत मागण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी व्हावी लागते तुमची. ठेवावं लागेल. हो. येस, कनेक्टिव्हिटी करावी लागते. त्यानंतरच तुम्ही त्यांना मदत मागता आणि ते तुम्हाला मदत देत असतात. मग ओके, तुम्हाला ओके. त्यांना कॉल कसं करायचं आहे, बोलायचं कसं आहे त्यांच्याशी, तुम्हाला तुम्हाला कशी मदत मागायची आहे ते तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल, की कशाप्रकारे तुम्ही त्यांना कॉल कराल. म्हणजे बोलवण्याची पद्धत एक वेगळी असते. त्या प्रकारे ओके. तुम्हाला त्यांना बोलवायचं असतं. ओके, ओके. थँक यू. येस, ओके, थँक यू. मेसेज नका करू. असं हँड रेज करा म्हणजे मला कळेल. मी म्हटलं ना प्रत्येकाचे आपण प्रश्न घेऊया, पण मला कळायला तर पाहिजे कोण बोलतंय. मेसेज कोणी केलेला होता, मला मेसेज वाचावा लागेल आता. बॅच आपली सोमवारपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. 2 ते 3 आपला टायमिंग राहणार आहे. आणि आपला जो हे आहे, आणखी बाकीचे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर शेअर केली जाणार आहे, की त्या डिटेल्समध्ये तुम्हाला काय-काय शिकवलं जाणार आहे. तर सगळे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर शेअर केले जाणार. मेसेज एकदा वाचून घ्याल, की आपल्या कोर्समध्ये काय-काय इन्क्लूड आहे. ओके. आणि फीस फक्त 4,000